उन्हाळा सुरू झाला की विदर्भात घरोघरी केलं जाणारं सातूचं पीठ कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत। त्याची सगळ्यात सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत। इथे मी माझं भाजकं मीठ आहे जे मी केकला किंवा इतर वस्तू भाजायला वापरते ते कढईमध्ये ठेवलेलं आहे। ते चांगलं गरम होऊ देऊ आपण। ते गरम झालं की त्यामध्ये मी हे 1 कप गहू घालणार आहे। हे गहू मी ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहे। मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे मग गहू आपले पटापट भाजले जातात त्यामध्ये। मीठ गरम झालंय छान। आता यामध्ये हे गहू घालूया। आपण अगदी कमी प्रमाणामध्ये आपण आज हे बघतो आहे सातूचं पीठ कसं करायचं ते। सुरुवातीला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मग नंतर तो आपण मीडियम करणार आहोत। अशा प्रकारे मिठामध्ये भाजल्यामुळे ते लवकर आतून छान भाजले जातात। विदर्भात पारंपरिक पद्धतीने जे सातूचं पीठ करतात त्यामध्ये गहू ओलवले जातात आणि मग ते भट्टीतून भाजून आणतात। भट्टीतून भाजून आणलेले गहू असतात ते आतून अगदी खूप छान भाजले जातात। तशाच काहीशा पद्धतीने आपण आज हे घरच्या घरी भाजायचा प्रयत्न करतो आहोत, पण आपण गहू ओलवणं करत नाही आहोत। डायरेक्ट गहू आपण ओल्या कापडाने फक्त पुसून घेतले आहेत आणि ते आपण इथे मिठात घालून भाजतो आहे। हा अगदी 2-3 मिनिटातच तुम्हाला गव्हाचा फुटण्याचा आवाज यायला लागलाय। भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सातूचं पीठ किंवा सत्तू तयार केलं जातं। विशेषतः झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये हे जे आपलं डाळं असतं ना त्या डाळ्याचं पीठ करून त्यांचं सत्तू तयार होतं। काही जण काळे चणे भिजत घालून ते वाळवतात आणि मग ते भट्टीत भाजून त्याचं जे पीठ तयार होतं त्याला सत्तू म्हणतात। आहेत सगळे सुपरफूडच। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सातूच्या पिठामध्ये गहू घालतो। याला आत्ता जरी सुपरफूडचा दर्जा मिळाला असला तरी आपल्या आजीला आणि आईला हे सुपरफूड आहे हे माहितीच होतं। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला कंपल्सरीली ते खायला दिलं जायचं। सकाळी आम्हाला सातूचं पीठ खाऊनच घराबाहेर पडायचं असं ठरलेलं असायचं। कारण काय तर उन्हाळ्यामध्ये शरीराला ते थंडावा देतं, त्यामुळे ते खाऊनच बाहेर पडायचं। शिवाय हे इन्स्टंट एनर्जीसुद्धा देणार आहे। यातला एक गव्हाचा दाणा मी खाऊन बघितला, अगदी खुसखुशीत झालाय, आतपर्यंत छान भाजले गेले आहेत। एक 5 मिनिट असंच याला गरम मिठामध्ये आपण ठेवणार आहोत म्हणजे ते अजून हलके होतील आणि मग त्यानंतर चाळणीने चाळून हे मीठ आपण यातनं वेगळं करून घेणार आहोत। मेजरिंग कपनी 1 कप गहू आपण भाजले आहेत, त्यासाठी अर्धा कप डाळ घेतलेला आहे, 1 टेबलस्पून जिरं घेतलं आहे, अर्धा टीस्पून आपण इथे सुंठपूड घेतलेली आहे आणि 4 ते 5 वेलदोडे घेतले आहेत। गहू गार झाले की त्यामध्ये हे घालून आपण मिक्सरमध्ये फिरवून सातूचं पीठ तयार करून घेणार आहोत। एका भांड्यावरती मी ही बारीक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण यातले थोडे थोडे गहू घालून ते चाळून घेणार आहोत म्हणजे त्यातलं मीठ जे आहे ते सगळं खाली पडून जाईल। हा नुसतं टाकतानाच किती मीठ खाली आलेलं आहे। गहू सध्या थोडेसे गरम आहेत, पण तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येईल की हे किती हलके झालेत। आता हे गहू गरम आहेत तर ह्यातच आपण हे डाळही थोडं घालून घेणार आहोत। डाळ्याला आपण पुन्हा वेगळं भाजत नाही आहोत कारण ते ऑलरेडी भट्टीतनं भाजलेलं असतं, त्यामुळे या गरम गव्हात घालून जेवढं गरमपणा त्याला मिळेल तेवढं पुरेसं आहे। आणि जिरं सुद्धा कढईत घालून वेगळं तुम्ही भाजू शकता, पण ह्या गरम गव्हात जर असं घातलं तरी तेवढं पुरेसं असतं ते क्रिस्प होण्यासाठी। आता हे गार व्हायची वाट बघूया। गहू बऱ्यापैकी गार झालेत, आता हात लावता येतोय चांगला। यातच एक अर्धा चमचा मी सुंठपूड घालते। सुंठीचा छोटा तुकडा असेल तो घातला तरी पण चालेल आणि 4-5 वेलदोडे आहेत ते मी सोलून घालणार आहे याच्यामध्ये। वेलदोडे सोलून घेतले ते घालतोय आपण याच्यामध्ये आणि आता या मिक्सरमधनं याचं बारीक पीठ करून घेणार आहोत। आणि थोडं काही जाड राहिलं असं वाटलं तर ते बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरमधनं काढायचं। जास्त प्रमाणात जर तुम्ही करत असाल तर ते गिरणीतनंही आपण दळून आणू शकतो। खरं तर गिरणीतून दळून आणलेलं पीठच केव्हाही जास्त छान होतं।
आज आपण अगदी कमी सातूचं पीठ केलं आहे, पण जास्त प्रमाणामध्ये जरी तुम्ही केलं तरी ते एअरटाईट डब्यामध्ये महिनोन महिने टिकतं. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं त्याचबरोबर भरपूर ऊर्जा देणारं हे सातूचं पीठ पारंपरिक पद्धतीने कसं खायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.